सर्व त्यांनी काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायचा गांडीला आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर, रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. संजय दिना पाटील सत्तेमध्ये गेल्यानंतर 48 तासामध्ये ही मगरुरीची भाषा पाहायला मिळालेली आहे आणि पत्रकारांना मारण्याची भाषा त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. संजय दिना पाटलांवर कारवाई कधी करणार हा सवाल विचारला जातोय. फुटल्यानंतर मिळालेली सुरक्षा ही पत्रकारांना, हा खासदार आहे की खासदाराच्या वेशामधला गावगुंड असा सवाल उपस्थित होतोय. आणि सत्तेमध्ये गेल्याच्या 48 तासातच संजय पाटलांची दमदाटी आता सुरू झालेली आहे. संजय दिना पाटील यांची मगरुरीची भाषा ही ज्या वेळेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून संसदीय समितीची बैठक बोलावण्यात आलेली होती त्यावेळेला सुद्धा ते पत्रकारांवर अशाच पद्धतीने डाफरलेले होते. आणि आता त्यांना राजूल पाटील त्यांच्या कन्या यांच्याविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी पुन्हा एकदा पत्रकारांना दमदाटी केलेली आहे. ही मगरुरीची भाषा त्यांच्याकडून वापरण्यात आली आहे. संजय दिना पाटील यांची पत्रकारांना जीव मारण्याची धमकी आपण बघतोय. हा खासदार आहे की खासदाराच्या विषयातला गावगुंड असा देखील सवाल त्यामुळे उपस्थित होतोय. सत्तेत गेल्याच्या अवघ्या 48 तासातच संजय दिना पाटील यांची ही दमदाटी सुरू झाली आहे. फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची मुजोर आणि मगरुरीची भाषा, फुटल्यानंतर मिळालेली सुरक्षा ही पत्रकारांना शिव्या आणि धमक्यांसाठी आहे का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. आता संजय दिना पाटील यांच्यावरती नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. पत्रकारांचं काम आहे प्रश्न विचारणं, लोकप्रतिनिधींचं काम आहे त्या प्रश्नांना उत्तर देणं. मात्र संजय दिना पाटलांची मगरुरीची भाषा जी आहे ती पाहायला मिळाली. सुरुवातीला त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यानंतर त्यांची जी भाषेचा स्तर जो आहे तो अक्षरशः घसरल्याचं पाहायला मिळालं. फुटल्यानंतर मिळालेली सुरक्षा पत्रकारांना शिव्या आणि धमक्यांसाठी आहे का असा सवाल आता माध्यमं विचारू लागलेली आहेत. एकतर पोलीस संरक्षण जे आहे ते आता खासदारांना दिलं गेलेलं आहे. 6 खासदार जे फुटले, ठाकरेंचे 6 खासदार जे फुटले त्याच्यानंतर त्यांना सुरक्षा देण्यात आलेली, त्यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. मात्र आता ह्या सुरक्षेचा वापर हे खासदार संजय दिना पाटलांसारखे खासदार हे अशा पद्धतीने करू लागलेले आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय. मारून टाकेन अशी देखील धमकी संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेली आहे. शिवाय हे रेकॉर्ड करा, कमिशनरांना दाखवा असं देखील संजय दिना पाटील म्हणतायत. आपण बघतोय सत्तेत गेल्याच्या अवघ्या 48 तासातच संजय दिना पाटील यांची ही दमदाटी, फुटल्यानंतर मिळालेली सुरक्षा ही पत्रकारांना शिवीगाळ करण्यासाठी आहे का, दमदाटी करण्यासाठी आहे का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. आता पक्षाकडून असेल किंवा मग संपूर्ण गृह विभागाकडूनच संजय दिना पाटील यांच्यावरती काय कारवाई केली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. संजय दिना पाटील यांचं मुंबई पोलीस आयुक्तांना देखील थेट चॅलेंज असल्याचं आपण बघतोय. सातत्याने आता विरोधकांकडून टीका जी आहे ती केली जाते. साहजिकच एक लोकप्रतिनिधीच्या तोंडी अशा पद्धतीची भाषा ही शोभनीय नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता, त्या प्रश्नांना उत्तर देणं हे लोकप्रतिनिधींचं काम. मात्र संजय दिना पाटील हे सत्तेमध्ये गेल्यानंतर अवघ्या 48 तासामध्ये त्यांची मगरुरीची भाषा जी आहे तर त्याच्यावर आता आक्षेप घेतला जातोय. पत्रकारांना मारण्याची भाषा त्यांच्याकडून केली जाते. संजय पाटलांकडून धमकी दिली जाते. याआधी आवाजही न निघणाऱ्या खासदाराला आता सत्तेचा मात चढलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय. फुटीर खासदार संजय दिना पाटलांची मुजोर आणि मगरुरीची भाषा जी आहे ती पाहायला मिळालेली आहे. त्यांनी कशा पद्धतीनं कोणत्या वाक्यांचा वापर या ठिकाणी केलेला आहे, कोणते शब्द वापरलेले आहेत, कशा पद्धतीनं शिव्या दिलेल्या आहेत ते आम्ही दाखवू सुद्धा शकत नाही आहोत, ऐकू सुद्धा शकत नाही आहोत. ते या ठिकाणी बीप करून आम्हाला दाखवावे लागतायत. पत्रकारांना मारण्याची भाषा संजय दिना पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यांच्या निवासस्थानाखालचीच ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय. माध्यम प्रश्न विचारायला गेलेली होती. राजूल पाटील यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती. ज्या वेळेला संजय दिना पाटील हे फुटणार चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि ज्या वेळेला ते फुटले त्याच्यानंतर राजूल पाटील मातोश्रीवर जात त्यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती की आपण ठाकरेंसोबतच राहणार. मात्र मुलीचा प्रश्न हा संजय दिना पाटील यांना विचारल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने मगरुरीची भाषा जी आहे ती वापरायला सुरुवात केली आणि पत्रकारांना अक्षरशः मारण्याची भाषा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. 48 तासच फक्त झालेले आहेत. संजय दिना पाटील हे सत्तेमध्ये गेलेले आहेत. मात्र सत्तेमध्ये गेल्यानंतर संजय दिना पाटील यांची भाषा ही पूर्णपणे कशी बदललेली आहे, फिरलेली आहे ते या दृश्यांमधून त्यांच्या शब्दांमधून दिसतेय. फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची मुजोरी आपण ऐकली आहे. फुटल्यानंतर मिळालेली सुरक्षा त्यामुळे पत्रकारांना शिव्या आणि धमक्या देण्यासाठी आहे का हा सवाल उपस्थित होतोय. हा खासदार आहे की खासदाराच्या वेशातला गावगुंड हा देखील या निमित्तानं सवाल उपस्थित होतोय. सत्तेत गेल्याच्या 48 तासानंतरचीच ही संजय पाटील यांची वागणूक आपण बघतोय. विरोधकांकडून आता टीका केली जाते. विरोधक सातत्याने म्हणतायत ही भाषा योग्य नाहीये, काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे.